मॉर्निंग ऑल अँड वेलकम बॅक इन डे 3. आता आम्ही नाश्त्याला आलो आहे. ह्याचं वातावरण दाखवतो. हे पण नाश्ता चालू आहे. पोहे, मॅगी आहे, सॅलड आहे, ब्रेड आहे. जसं काल महावीरने तुम्हाला दाखवलं होतं तसं बरंच काही काही आहे. आणि आज इथं थोडा पण बर्फ नाही आहे. आमचं नशीब चांगलं होतं, आम्हाला काल बर्फ भेटला होता. आमचं नशीब चांगलं होतं म्हणून काल आम्हाला सगळं काही भेटलं होतं. नाश्ता पण आणि बर्फ पण. आज काहीच नाही. तर आता वातावरण दाखवते. काल या ठिकाणी खूप बर्फ पडलेला होता, दिसत असेल तुम्हाला. आज काहीच नाही होतं. म्हणजे आमचं नशीब चांगलं होतं आणि म्हणून आम्हाला बर्फ भेटला. आता शिमल्याचं हे हॉटेल आहे DLS हॉटेलवरून आता निघालो होतो आम्ही. आता जायचं मनाली. तर हे 2 दिवसाचा इथला मुक्काम संपलाय. आणि आज विशेष म्हणजे बर्फ पडलेला नाही. काल फक्त आमच्यासाठी बर्फ पडला. हे असा व्ह्यू आहे हॉटेलच्या बाजूचा. असा पूर्ण असा व्ह्यू आहे. आणि हे आमचा पार्थ आहे बघा. ही काल बर्फ पडला होता, आज असा व्ह्यू आहे. 1 नंबर. हे बघा हे बॅक साईडला. चलो बाय बाय. बाय बाय शिमला. भाऊ बाय कर शिमलाला. बाय शिमला. बाय शिमला मिर्ची. कुछ भी मतलब. तिथं आता मनालीत गेल्यास तिथं पिक्चरचं शूटिंग झालं का? तिथं सेम तसंच हे करायचं आपण. आम्ही त्या पेट्रोल पंपापासून पुढे आलो. ऍक्च्युली फोन चालू करूच तिथे हा पिक्चरची शूटिंग झाली होती, ज्याच्यात अमिताभ बच्चन आणि रजनीकांत ते दाखवलं त्यांनी आम्हाला चलत चलत. टनल नंबर 5. अच्छा, आता आम्ही दिल्ली मनाली रोडवर आहे. टनल नंबर 5. अटल टनलला काही शक्य नाही, पण हा टनल नंबर 5. अटल टनल बंद झालाय सध्या. बर्फ. भारतीय राष्ट्रीय राज्य महामार्ग प्राधिकरण. हा, इथं बिबट्याही घुसला होता. आमच्या पार्कचं म्हणणं आहे तसं. आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या बोगद्यामध्ये पूर्ण कॉन्क्रीट नाहीये. स्टार्टिंगला आणि एंडला कॉन्क्रीट करतात. इथं पूर्ण कॉन्क्रीट आहे, म्हणजे स्टार्ट टू एंड. आता आपल्याकडे स्टार्टिंग आणि एंडला कॉन्क्रीट असतं, पण इथं पूर्णच कॉन्क्रीट केलेलं आहे यांनी. मग ते मग माती ठिसूळ असेल, असं काहीतरी असेल. आपल्यासारखा दगडी पाषाण नसल्यामुळे त्यांनी पूर्ण हे केलेलं आहे. इतकं प्लास्टर खास येते, असं थोडंही रखरख येत नाही. बहुतेक रेडीमेड नाल्या टाईप टाकलेला असावं यांनी. बघा ते समोरचा सुंदर व्ह्यू. अर्धा डोंगर वाळलेला आहे, अर्धा डोंगर हिरवा गार आहे. असं आहे. तर मनालीमध्ये बर्फ पडलाय. तर आपण गेल्यास बघू. काल पार्थने आमची वाट लावली समजा. तिथे गेल्यास बघू आज पार्थ काय करणार आहे उद्या परवा 2 दिवस. आम्ही रस्त्यात एक स्टॉप घेतलाय आणि ड्रायव्हरला जेवण करायचं होतं आणि पार्थला नाश्ता करायचा होता. ॲक्च्युली पार्थनं जो सकाळी नाश्ता केला आहे, ते पार्थनं 2, 3, 4 वेळेस उलट्या केल्यात आणि सगळं काढून टाकले बाहेर. आता पार्थला नाश्ता करायचा आहे आणि त्यांना जेवण करायचं म्हणून आम्ही स्टॉप घेतलाय.
प्रवासानंतर शिमल्यावरून निघाल्यानंतर आत्ता आपण कुल्लू स्टेटमध्ये एंट्री केलेली आहे आणि कुल्लूमध्ये आल्या आल्या व्ह्यू डोंगरावर, इकडच्या डोंगराची त्या डोंगरावर सावली आणि त्याच्यावर ऊन. ते सफेद सफेद जे दिसतंय ते तर पूर्ण बर्फ पडलेला आहे आणि तीच मनाली आहे. कुल्लूवरून ती मनाली दिसते, म्हणजे जवळजवळच आहे, पण तिथे जायला एंट्री नाही त्या ह्याच्यात काही स्पॉटला. तिथं मिलिटरीची परमिशन घेतल्याशिवाय जाता येत नाही. आता आपण कुल्लूमध्ये पोहोचल्यातच जमा आहेत. लगेच आपलं काय ॲडव्हेंचर जे असणार ते आपल्याला 2-4 करायचे, लगेच मनाली. आता आम्ही कुल्लूमध्ये पोहोचलोय आणि आता आम्ही चाललोय पॅराग्लायडिंगसाठी. ॲक्च्युली आम्ही गाडी चेंज केली आहे. समोर बड साहेब आणि एक ड्रायव्हर आहेत जे आम्हाला आमच्या गाडीच्या लोकेशनपासून, पार्किंगपासून पॅराग्लायडिंगच्या लोकेशनपर्यंत घेऊन चालले, जी की खूप हाईटवर आहे. आणि तिथून ते पॅराग्लायडिंग करून आम्हाला खाली उतरवतील, आणतील. तर तसं पॅराग्लायडिंग करायचं आहे. आणि रिव्हर राफ्टिंग पण आहे, पण रिव्हर राफ्टिंगसाठी आमचा टाइम आय थिंक मॅच नाही होते. तरी पण ते म्हणतात की बघूत आपण, जर झालं तर करू. कारण रिव्हर राफ्टिंगला आणि त्याला दोन्हीला मिळून जास्त टाइम लागतो, जो की आमचा मॅच नाही होते. तर आम्ही आता ते करायला चाललोय. आता मी तुम्हाला पॅराग्लायडिंग करताना दाखवते. आणि पार्थ बहुतेक माझ्यासोबत येईल आणि फडसाहेब एकटे जातील, कारण पार्थचं वजन आणि माझं वजन मॅच होऊन जाईल. पण फडसाहेबांचं वजन ओव्हरवेट होत आहे. त्यांचं म्हणणं आहे की फडसाहेबांचं म्हणणं आहे की माझ्यासोबत येतो, पण ते नाही म्हणतात. तर आता आम्ही तिथं पोचलेच दाखवतो. काच बंद केला त्याच्या बाबतीत दिसत नसेल. आप करने वाले? हाँ, आप 2 करने वाले? हाँ हाँ. राफ्टिंग
सो येस, हे आहे ते ठिकाण जिथून आम्ही पॅराग्लायडिंगचं बुकिंग केलं. रिव्हर राफ्टिंग करायचं होतं, पण जसं मी अगोदर सांगितलं तसं टाईम मॅच नाही झाला, तर आपण नंतर करूत किंवा वापस येताना करूत असं फडसाहेबांचं म्हणणं होतं. आणि येस, यांचं असं म्हणणं आहे की हे गव्हर्नमेंट अप्रूव्ड आहे म्हणून आम्ही इथून केलं. आमचा एक्सपिरियन्स चांगला होता, तुम्ही पण इथून करू शकता ॲक्च्युली. पण आमच्या थोडासा व्हिडिओचा प्रॉब्लेम झाला, व्हिडिओ करप्ट झाला माझा आणि पार्थचा. तर ते टेक्निकल ग्लिच आहे, त्याला काहीच करू शकत नाही. तर ते तुम्ही फक्त एकदा क्लिअर करा. बाकीचा एक्सपिरियन्स वगैरे तर चांगला होता. आणि शिमला, मनाली, कुल्लू जिथे जिथे आम्ही फिरतोय, जिथे जिथे आम्ही ॲडव्हेंचर्स करतोय, ते सगळ्याबद्दलची मी स्पेशल एक माहिती देईल आणि त्याचा स्पेशल एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवील. तो व्हिडिओ पण नक्की बघा, जो मी सगळ्यात शेवटी व्लॉग्सच्या नंतर पोस्ट करील. या व्लॉगच्या नंतर नाही, स्पेशल व्हिडिओ बनवून तो एक व्हिडिओ माहितीचा असेल, तो पण नक्की बघा. कुल्लू आहे आता आम्हाला जे रस्त्यात जाताना लागतं. आम्ही जिथं पॅराग्लायडिंग केली तिथून पुढे आल्यावर कुल्लूचं शहर लागतं. कितना दूर है? आम्ही रस्त्यात अंदर ये रोड दिख रहा है, बस गाड़ी उधर से जाएगी, इधर से निकल के ये पुल के पास आ जाता है. बघ मग आता जाणलंस तर सुद्धा सांगितलेलं आहे त्याला, ते मला घेऊन या म्हणलंय. ठेवू नका तुम्ही, अर्धा तास फक्त वेट करा, अर्ध्या तासात नीट करून देतो असं म्हणलं होतं. असं हॉटेल आहे. हॉटेलचं एंट्रन्स आहे. हॉटेल आहे. बॅक हॉटेलचा एंट्रन्स आहे. हॉटेल तर छान आहे. थँक्यू भैया. साहेबांनी आल्या रूम मीटर द्या म्हणून सांगितले. थांबले का? गरम पाण्यात विचारावं लागलं. हेअर ड्रायर आहे व इथं आतमध्येच झालेला आहे. हो, आता आमचं जेवायचं वेळ झालाय. आमचं जेवण आलंय. ते पप्पाचे जेव दे पप्पाला. आमचं बघा, आमचं मटर पनीर बघा. हा, बघितलं त्यांनी. हा, ठेवा. चला जेवा. आमची तंदूर रोटी बघा. बरं दाखवा. बटर रोटी आज नसती, चपाती आहे. वाव, पप्पाचं पोट भरणार आहे पार्थ. चपाती भेटली पप्पाला. बघ मी हुशार आहे, तवा रोटी सांगितली बघा.